नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस मी गावी गेले होते ना, तर खरंच खूप छान वाटलं आणि जे काही मी ब्लॉग शूट पण केले होते तेही तुमच्यासोबत मी शेअर केले. तर तुम्ही पण खूप छान मला असं प्रतिसाद दिलं. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर आजपासून जे काही माझी डेली रुटीन असते किंवा जे काही इथली माझी रुटीन असते तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि राजवीरला सुट्ट्या लागल्यावर परत मी गावी जाणार आहे. तर परत तुम्हाला गावाकडचे माझे ब्लॉग बघायला भेटेल किंवा मला अजून सगळं काही बनवायचंय, पापड वगैरे हे मी काहीच बनवलं नाही. मम्मी म्हणते की सुट्ट्या लागल्या ना राजवीरला तेव्हा तू माझ्याकडेच ये, आपण इथंच करूया. तिथं कसं गॅसचा प्रॉब्लेम आहे, कधी तू गॅस भरणार, कधी ते होणार, त्याच्यापेक्षा आपण मस्त निवांत चुलीवर करू आणि तू पण इथे मोकळ्या वातावरणामध्ये राहिली का तुझी पण तब्येत चांगली राहणार. म्हणून आहे ना मी नंतर जाणार आहे, तर तुमच्यासोबत नक्कीच मी सगळ्या गोष्टी शेअर करणार. काय काय आम्ही बनवलं, काय काय नाही बनवलं, हे सगळं काही मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर इथे ना मला ही चिगूरची भाजी करायची होती. म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावा. तर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण एवढंच टाकून आहे ना छान आपल्याला अशी फ्राय करून घ्यायची. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि चिंच टाकायचंय. आता आपण आहे ना याच्यामध्ये टोमॅटो वगैरे घालू शकत नाही. कांदा आपण टाकू शकतो, पण मला असं वाटतं टमाटे टाकतच नाही, म्हणून आहे ना चिंच माझी मम्मी नेहमी टाकते. आणि सुकी भाजी खरंच खूप छान लागते बरं का. पातळ पण केली तर ती बरी लागते, पण सुकी खूप छान लागते. त्याच्यामध्ये पाणी अजिबात आपल्याला घालायचं नाही, तसंच आपल्याला फ्राय करायचंय आणि पाण्याची त्याला गरज पण पडत नाही. त्याला म्हणजे तसंच पाणी सुटतंय. तर इथे शेंगदाण्याचं कूट, चिंच, चवीनुसार मीठ एवढंच मी घातलेलं. 2-3 मिनिट आपल्याला झाकून ठेवायची, तर पूर्ण कलर चेंज होऊन जाते आणि भाजी पण आपली मस्त शिजून जाते. तसंच जर आपण सोडली ना, म्हणजे नाही झाकली, तर मग ती शिजत नाही आणि कच्ची राहते, मग ती खायला चांगली लागत नाही. आता आमच्या घरात ही भाजी खूप आवडीनं खातात. म्हणजे राजवीरचे पप्पा आणि मी खाते. राजवीरला काही चालत नाही, त्याला दुसरी भाजी मला करावंच लागतं. त्याला तसलं काहीच आवडत नाही, त्याची खूप जास्त नाटके असतात. पण काय हरकत नाही, आपण एकट्या लेकरूसाठी ते बनवू शकतो. तरी त्याने त्याचं टिफिन सुद्धा पॅक केलं आणि सकाळचं ना खरंच खूप उशीर होऊन जातं. पटापट सगळं आवरलं तर आहे, नाही तर लगेच वेळ होते त्याची आणि ते निघून पण जातात. असं होतं माझ्यासोबत. म्हणून मी सगळं ना एकदम फास्ट आवरत असते आणि पहिले स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतरच मी बाकीचे राहिलेले कामं करत असते. आता ते मध्ये गेले होते तोपर्यंत मला सगळं आवरून ठेवायचं होतं. असं आम्ही 2 दिवसापासून गावी गेलो होतो ना, तर त्याच्या अगोदर मी फ्रीजमध्ये काहीच ठेवलं नव्हतं. म्हणजे सगळं खाली करूनच मी जाते. जे पालेभाजी असतात किंवा दुसऱ्या भाज्या असतात, मिरच्या वगैरे सगळं काही मी संपून टाकत असते आणि मग आल्यावर परत आणतो आम्ही. तर मी यायला सांगितलं की भाजीपाला घेऊन या. तर इतकं मोठं आणलंय ना, तर मी दिवसभर जरी नेसत बसले ना तरी ते संपणार नाही आणि माझी कामं आवरणार नाही, इतक्या त्यानं भाज्या आणल्यात. आणि पालेभाज्या कशा जर एकदम फ्रेश आपण आणले आणि त्याची भाजी केली तर ती खूप छान लागते. आणि जर आपण 2-3 दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर तिची चव जाते आणि ती वेगळंच लागते खायला. तर मी त्याला बोलले होते की इतके भाज्या आणू नका, तरी पण त्याने इतक्या मोठ्या भाज्या आणून ठेवल्या. आता इतके भाज्या मला नेसायच्या आहेत आणि एवढ्या भाज्या मला निवडून ठेवायला सहज 2-3 तास लागणारच होते. म्हटलं चला आता निवांत बसून हेच काम अगोदर करून घेते. आणले आहे तर आपल्याला व्यवस्थित ठेवावंच लागेल. कोथिंबीर वगैरे पण त्याने 3-4 जोड्या आणल्यात. म्हटलं इतके आपल्याला गड्ड्या लागणार होते का, म्हणजे 2 माणसासाठी किती का आपल्याला लागणार. तरी पण ते बोलतात की म्हणजे परत परत तू पाठवते ना, म्हणून मी तसं घेऊन येत असतो. आणि पहिले ना मी जवळ राहायची मंडी जवळनं, तर मीच जायची, मीच भाजीपाला सगळं आणायची माझ्या हातानं, तर जेवढं लागतं तेवढं. आणि आता थोडं लांब राहतो ना, तर मग मला ना ती बॅग घेऊन वगैरे इतकं लांब बोललं येऊन तर जास्त त्रास होतो, म्हणून त्याला मी पाठवत असते. तर ते असे काही कारनामे करून आणतात. म्हणजे इतके भाजीपाला आणलाय ना, तर खरंच ना 8 दिवस तर ते सहज संपणार नाही आणि ते खराब पण होऊन जाणार. मला माहिती आहे, जे गोष्टी मला लागत नाही ते सुद्धा त्यानं आणून ठेवल्या होत्या. कढीपत्ता ना मी कधीतरी म्हणजे आपण जर तिखट वरण केलं याच्यामध्येच मी वापरत असते, जास्त करून मी वापरत नाही. तरी पण त्यानं आणलं आणि जेव्हा मला तेल बनवायचं असतं ना, तेव्हाच मी कढीपत्ता जास्त आणत असते. आणि आता मला काही तेल बनवायचं नव्हतं, माझं तेल तसंच पडलेलं आहे. आता म्हटलं चला त्याला व्यवस्थित करून ठेवते आणि तेल सुद्धा बनवून घेणार. आता आणलंच आहे तर वाया तर मी घालणार नाही. तरी त्याने सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्रीजमध्ये भरून ठेवल्या. त्याच्यानंतर खूप मोठा कचरा निघला होता. म्हटलं चला आता घरात झाडू मारून घेते, राहिलेले कामं नंतर करते. एकदा झाडू मारून झालं की घरात एकदम असं स्वच्छ वाटते. किंवा भाज्या जर आपण आणल्या ना, तर त्याचा एवढा मोठा कचरा निघतोय ना, तर डस्टबिन तर भरतोच, पण इतकं राडा होऊन जाते खूपच जास्त. आपल्याला भाज्या लागतात रोजच्या, आपल्या नवीन नवीन काहीतरी पाहिजेच असं वाटतं आपल्याला, पण जेव्हा आणतोय ना तेव्हा त्याला व्यवस्थित करून ठेवणं बोलले तर थोडंसं अवघडच जातंय. तर असं ते पण आवरून घेतलं, घर झाडून घेतलं, लादी पुसली, हे सगळे कामं माझे आवरून झाले होते. त्याच्यानंतर मी आंघोळ केली. आता तुम्ही मला म्हणतात ना की ताई पहिले देवपूजा करून, म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ करायची मग देवपूजा करायची, पण कधी कधी कसं होऊन जाते की मी पहिले तसेच करायची बरं का. मी तुम्हाला सांगते, माझं एक दिवस
दिवस पण तसं नसायचं की मी बिना आंघोळीची म्हणजे किचनमध्ये जाते म्हणून. नेहमी माझं ना ते रुटीनच राहायचं. सकाळची अंघोळ झाली का तेव्हाच किचनमध्ये जायचं असं ठरवूनच मी रात्रीची झोपायची आणि सकाळी तेच रुटीन माझी फॉलो करायची. पण आता काय झालं माहिती का, सकाळी जर मी लवकर उठले किंवा म्हणजे जास्तच हे केलं ना धावधाव, तर लगेच माझी तब्येत खराब होते किंवा खूप जास्त उलटी वगैरे व्हायला लागते मला आणि मग दिवस माझं त्याच्यातच जातं. इतकं मी परेशान होऊन जाते ना, तुम्ही म्हणणार की ही काही पण म्हणत असते. पण खरं सांगते मी, माझी खूप जास्त तब्येत खराब होऊन जाते म्हणून मी थोडंसं उशिरा उठते ना, तर त्याचा हा परिणाम असतो. ते माझे सकाळचे काम आहेत ना, ते मला दिवसभर जातात. असं माझा दिवस जातोय आता सध्या तरी. पण जसं मला बरं वाटेल ना, तसं मी माझी जी काही पहिली रुटीन होती किंवा जसं मी पहिले उठायची ना, तसंच मी करणार आहे. तोच एकदम चांगला आहे माझ्यासाठी. म्हणजे सकाळची ना मी 12 वाजेपर्यंत सगळे कामं आवरून घ्यायची ना, आता माझं दिवसभर कामं चालतात. पण मला असं वाटते की माझी जर तब्येत चांगली राहिली तर मी सगळे कामं पण करू शकते. दिवस जर गेला तरी काय हरकत नाही. पण सकाळचं त्याचं आवरून देणं किंवा राजवीरचं स्कूलमध्ये सोडणं, हेच सगळी गोष्टी मला बघावं लागतात आणि मग जर आपण जास्तच गळून पडलं तर मग ते तसंच राहून जातात. म्हणून आहे ना मी थोडंसं लेट उठते आणि दिवसभर कामं करत बसते. पण काय हरकत नाही. आपल्या तब्येतीच्या पुढं कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आपण स्वतः जर चांगलं राहिलं तर सगळ्या गोष्टी आहेत, नाही तर काहीच नाहीये. तिथे ना मी दुपारची कोणतेच क्लिप घेतले नाही. राजवीरला स्कूलमध्ये सोडून आले होते आणि संध्याकाळचंच मी डायरेक्ट शूट करायला घेतले. कसं दुपारच्या टायमामध्ये माझ्याकडं ना जे काही मी ब्लॉग शूट करून ठेवते ना एक दिवस अगोदरचं, ते एडिटिंग करते आणि ते अपलोड करायचं असतं. म्हणून आहे ना दुपारच्या टायमामध्ये माझ्याकडे वेळ नसतो की मी सगळ्या क्लिप शूट करेल म्हणून. मी संध्याकाळचं तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर इथं ना मी संध्याकाळच्या जेवणामध्ये कांद्याचे धपाटे केले होते. म्हणजे कांद्याच्या पातीचे खूप छान लागतात. आमच्या घरी खूप आवडीनं खातात. पण राजवीरला ते अजिबात आवडत नाही. त्याच्यासाठी मला दुसरं काहीतरी बनवायचं होतं. म्हटलं चला नूडल्सच बनवते. तर इथे ना पत्तागोबी, कांदा, गाजर, मिरची, टोमॅटो हे सगळं काही कट करून ठेवलं होतं. जेवढे तुम्हाला भाज्या दिसताय ना तेवढे, शिमला मिरची, अजून कांद्याची पात आणि एक पॅकेट होताच माझ्या घरात. तर म्हटलं चला तेच त्याला बनवून देते. तरी त्याने मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं, थोडंसं त्याला गरम होऊ दिलं आणि त्याच्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे. कसं जर थंड्या पाण्यात टाकले ना आपण, जे काही आपण नूडल्स टाकतो ना ते पूर्ण असं म्हणजे गजगज होऊन जातात, ते मोकळे मोकळे होत नाही. आणि मी पहिल्यांदा केले होते ना तेव्हा ते खूप छान झाले होते. म्हटलं चला परत बनवते तर तुम्हाला पण मी सांगते. तर इथे ना आपल्याला जास्त काही द्यायला शिजवायचं नाहीये, म्हणजे आपल्याला थोडंसं द्यायला कच्चं ठेवायचं, दाबून बघायचं. जास्त जर म्हणजे गळायला लागले की लगेच गॅस बंद करायचं. तर इथे ना छान माझं असं म्हणजे उकळून झाले होते. म्हटलं चला लगेच गॅस बंद केला आणि त्याच्यातलं पाणी आहे ना तो पूर्णपणे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे. तोपर्यंत म्हटलं चला इकडे एका साईडला भाज्या सुद्धा फ्राय करून घेते. जेवढे तुम्हाला मी भाज्या दाखवल्या होत्या तेवढे ना नॉर्मल आपल्याला फ्राय करायचे, जास्त नाही. आपण भाजीमध्ये करतोय ना ते खूप जास्त करतो, तेवढं आपल्याला करायचंच नाही. थोडंसं गोल्डन कलर झालं की लगेच आपल्याला हे नूडल्स त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आणि माझ्याकडे ना ते दुसरे चम्मच नव्हते, त्यानं जर आपण हलवलं तर ते तुटत नाही आणि माझ्याकडे हाच होता ना, त्याच्यानंच आम्ही मिक्स केलं ना तर थोडंसं ते तुटत होते. पण काय हरकत नाही, पण घरची चव वेगळीच असते आणि आपण बाहेरून आणतो ती वेगळेच असतात. तरी ते ना छान असे नूडल्स आमचे बनून तयार झाले होते, एक नंबर झाले होते बघा. पूर्ण व्यवस्थित रेसिपी मी ना पुढच्या वेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. ह्यावेळेस मी करणार होते पण खूप मोठा ब्लॉग होऊन जातो म्हणून केलीच नाही. तर चला आता इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.